नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदेकडून गुड न्यूज योजनेबाबत दिली सर्वात महत्त्वाची माहिती। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात आतापर्यंत एकूण 5 हप्ते जमा झाले आहेत। आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। राज्यातील ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेची घोषणा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली। आतापर्यंत योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात 5 हप्ते जमा करण्यात आले आहेत। आता लाभार्थी महिलांसह सर्वांचं लक्ष डिसेंबरचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याकडे लक्ष लागलेलं आहे। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना प्रचारांचा प्रमुख मुद्दा बनली होती। या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली, तर सत्ताधाऱ्यांनी देखील तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं। दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती। तर दुसरीकडे आम्ही महिलांना 2,100 रुपये देऊ असं महायुतीच्या नेत्यांकडून आश्वासन दिलं होतं। आता राज्यात पुन्हा एकदा राज्य सरकार महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि त्यामुळे 2,100 रुपये कधी मिळणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र पुढील अजून काही महिने तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2,100 रुपये मिळू शकतात अशी माहिती समोर आली आहे। दरम्यान डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसंबंधी महत्त्वाची अपडेट दिली आहे। ही योजना कधीही बंद पडणार नसून ती चालतच राहील। डिसेंबरचे पैसे देखील याच महिन्यात मिळणार असल्याची त्यांनी या ठिकाणी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे। शिवसेना ठाकरे गटांच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला। या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली। दरम्यान अधिवेशन संपल्यानंतर या योजनेचे पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं होतं। त्यामुळे आता लवकरच हे पैसे लाडकी बहीण योजनेतील जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। यासाठी सुद्धा 1400 कोटी रुपये जे आहेत अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे, पुरवणी मागणीमध्ये मंजूर करण्यात आलेले आहे। तर अद्यापपर्यंत तुम्हाला जर 1ही रुपया लाडकी बहीण योजनेसंबंधी मिळालेला नसेल तर मात्र यासाठी आता तुम्हाला काही वेळच वाट बघावी लागणार आहे, कारण की येत्या सोमवारपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात होण्याचे सर्वाधिक चान्सेस आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही एक मोठी अपडेट आहे। अपडेट कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनल